विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 4 अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स. तर ही फक्त सुरुवात आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 15. तुम्हाला इथे एक अँगल दिला आहे, अँगल AWB, आणि ह्या अँगलच्या इंटेरियर पार्ट, एक्सटेरियर पार्ट आणि ऑन द आर्म असे पॉइंट्स दिलेले आहेत. मग नेमकं इंटेरियर पार्ट्स कशाला म्हणायचं, तर अँगल AWB हा जो भाग आहे, ह्या भागाच्या आतमध्ये, ह्या भागाच्या आतमध्ये जे पॉइंट्स येणार आहेत, ह्या पॉइंट्सला आपण म्हणणार आहोत इंटेरियर पॉइंट्स. ठीक आहे. ह्या अँगलच्या बाहेर जे पॉइंट्स आहेत, जसं T, U, Q, V, Y, ह्यांना म्हणणार आहोत एक्सटेरियर पॉइंट. आणि ऑन द आर्म म्हणजे दोन बाजू आहेत अँगलच्या, त्या अँगलवर असणारे पॉइंट्स, तर ते आपल्याला काय करायचे, इथे लिहायचे आहेत. मग पहिला आहे पॉइंट्स इन इंटेरियर. इंटेरियर म्हणजे इनसाइड द रूम, इनसाइड द क्लास, इनसाइड द एरिया ऑफ अँगल, इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर मध्ये किती पॉइंट्स तुम्हाला दिसतात आहे, पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट Q. लिहूयात मग. पॉइंट R, प्रत्येक वेळी तुम्ही पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. पॉइंट C, पॉइंट N आणि पॉइंट X. हे झाले कोणते पॉइंट्स आहेत, इंटेरियर. आता एक्सटेरियर पॉइंट, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V आणि पॉइंट Y. इथे एक्सटेरियर पॉइंट, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V, पॉइंट Y. आता पॉइंट्स ऑन द आर्म्स, हे एक्सटेरियरचे पॉइंट झाले, हे पॉइंट झाले इंटेरियरचे. आणि आपण आता लिहिणार आहोत ऑन द आर्म. आता इथे आर्म वर तुम्हाला इथे A पॉइंट दिसतो, इथे G आणि इथे B. मग लिहूया पॉइंट A. प्रत्येक पॉइंटच्या आधी तुम्ही पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. इथे जागा नाहीये म्हणून मी लिहिते नाहीये, पण तुम्ही लिहायचं आहे. पॉइंट G आणि पॉइंट B. तीनच पॉइंट आहेत आणि हा क्वेश्चन बरेच वेळा एक्झामला आलेला आहे. पुस्तकातून तुम्ही सहज ते लिहू शकता. आणि इयत्ता 5वी मध्ये पण हे झालेलं आहे. ठीक आहे. इंटेरियर पार्ट म्हणजे हातला भाग, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा भाग आणि ऑन द आर्म म्हणजे या दोन बाजूंवरील पॉइंट्स. नाउ सी द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय दिलंय पहा. सोडवता येईल हा क्वेश्चन तुम्हाला. तर याच्या आधी तुम्हाला तिथे विचारलाय नेम द पेयर्स ऑफ ऍडजेसंट अँगल. पेयर्स ऑफ ऍडजेसंट अँगल. मग आता ऍडजेसंट अँगल नेमकं कशाला म्हणायचं ते बघूया. डेफिनेशन बघून घेऊया. काय ऍडजेसंट अँगल. तुमच्या पेज नंबर 25 वर इथे वर दिली आहे ऍडजेसंट अँगल. ऍडजेसंट अँगल्स. कोणता अँगल ऍडजेसंट अँगल म्हणायचं, टू अँगल्स which have common vertex. A common vertex. काय आहे त्याला, एक कॉमन व्हर्टेक्स आहे. and a common arm and separate interior.
सेपरेट इंटेरियर, separate interiors said to be adjacent angle, adjacent angles. बघा इथे तुम्हाला दोन फिगर्स पण दिले आणि त्यांनी म्हटलं त्यातले ऍडजेसंट अँगल्स शोधा. पण नेमका ऍडजेसंट अँगल कशाला म्हणायचं, तर अँगल्स असे असले पाहिजे, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, त्या दोघांचा एकच कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे. सपोज आपण जर हे दोन अँगल विचारात घेतले, पी क्यू आर एस, ह्याचा कॉमन व्हर्टेक्स आहे या अँगलचा आणि या अँगलचा, एक बाजू कॉमन आहे क्यू एस, ठीक आहे, आणि दोघांची इंटेरियर पार्ट्स वेगवेगळे आहे आणि म्हणून अँगल पी क्यू एस, अँगल एस क्यू आर हे दोन अँगल एकमेकांचे ऍडजेसंट अँगल होते, त्यांना आपण म्हणतो ऍडजेसंट अँगल्स. आलं लक्षात. बघूया क्वेश्चन सेकंड. ही आकृती तुम्हाला दिलेली आहे, एक बी एन, एन सी आणि एन ए. अँगल बी एन सी आणि अँगल ए. आता इथे तुम्हाला बघा कुठले अँगल्स लिहायचे आहेत, ऍडजेसंट अँगल तुम्हाला इथे लिहायचे आहेत. मग विचार करूया, अँगल ए एन बी अँड बी एन सी, ठीक आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे आणि इंटेरियर पार्ट वेगवेगळे आहे, म्हणून पहिली जोडी होईल अँगल ए एन बी अँड अँगल बी एन सी. दुसरी जोडी बी एन सी आणि अँगल, ह्याचा विचार करू नये आता आपण, अँगल हा आणि अँगल हा ह्याचा विचार करूया, अँगल बी एन सी अँड अँगल सी एन ए, सी एन ए, बरोबर आहे, बी एन सी सी एन ए. इंटेरियर पार्ट वेगवेगळे आहेत, कॉमन व्हर्टेक्स आहे आणि कॉमन आर्म आहे. नंबर 3. आता काय करूया, ह्या अँगलचा आणि ह्या अँगलचा विचार करूया, या अँगलचा विचार करू नये, ठीक आहे. इथे पण व्हर्टेक्स एन कॉमन आहे आणि ए एन ही बाजू काय आहे त्याची कॉमन आहे आणि इंटेरियर पार्ट्स वेगवेगळे आहेत, म्हणून अँगल बी एन ए अँड अँगल ए एन सी, ए एन सी. अशा प्रकारे 3 जोड्या आपल्याला इथे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मिळतात. दुसरी एक आकृती तुम्हाला तिथे दिली आहे त्यांनी, बघा छोटीशी आकृती आहे, छोटंसं गणित आहे. इथे पी पॉइंट आहे, इथे क्यू, इथे आर, इथे टी आणि इथे एस. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ऍडजेसंट अँगलची जोडी लिहायची आहे. बघा अँगल पी क्यू आर आणि क्यू टी एस ह्याचा जर विचार केला तर यांचा व्हर्टेक्स कॉमन नाही आहे, म्हणून हे हा अँगल आणि हा अँगल ऍडजेसंट अँगल होणार नाही. तर अँगल पी क्यू आर आणि पी क्यू टी हे दोन जे अँगल आहेत ते काय होणार आहेत, ऍडजेसंट अँगल होणार आहेत. जोडी लिहूयात अँगल पी क्यू आर अँड अँगल पी क्यू टी. दिस इज द ओनली वन पेअर ऑफ ऍडजेसंट अँगल. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर हा होता 2. क्वेश्चन नंबर 2.
क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमधून लिहायचा आहे, पुस्तकातून लिहायचा आहे. ह्या दोन्ही आकृत्या काढायच्या आहेत आणि आपण ज्या जोड्या लिहिलेल्या आहेत त्या जोड्या तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. मग क्वेश्चन नंबर 3 राहिला. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसेंट अँगल्स? इफ नॉट स्टेट द रिझन. हा क्वेश्चन तुम्हाला घरी होमवर्कसाठी लिहायचा आहे. ठीक आहे. टिल देन गुड बाय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. तर ही फक्त सुरुवात आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 15. तुम्हाला इथे एक अँगल दिला आहे, अँगल AWB आणि ह्या अँगलच्या इंटेरियर पार्ट, एक्सटेरियर पार्ट आणि ऑन द आर्म असे पॉइंट्स दिलेले आहेत. मग नेमकं इंटेरियर पार्ट कशाला म्हणायचं? तर अँगल AWB हा जो भाग आहे ह्या भागाच्या आतमध्ये, ह्या भागाच्या आतमध्ये जे पॉइंट्स येणार आहेत ह्या पॉइंट्सला आपण म्हणणार आहोत इंटेरियर पॉइंट्स. ठीक आहे. ह्या अँगलच्या बाहेर जे पॉइंट्स आहेत जसं T, U, Q, V, Y ह्यांना म्हणणार आहोत एक्सटेरियर पॉइंट. आणि ऑन द आर्म म्हणजे दोन बाजू आहेत अँगलच्या, त्या अँगलवर असणारे पॉइंट्स, तर ते आपल्याला काय करायचे इथे लिहायचे आहे. मग पहिला आहे पॉइंट्स इन इंटेरियर. इंटेरियर म्हणजे इनसाइड द रूम, इनसाइड द क्लास, इनसाइड द एरिया ऑफ अँगल. इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर मध्ये किती पॉइंट्स तुम्हाला दिसतात आहे? पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट Q. लिहूयात मग. पॉइंट R प्रत्येक वेळी तुम्ही पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. पॉइंट C, पॉइंट N आणि पॉइंट X. हे झाले कोणते पॉइंट्स आहेत? इंटेरियर. आता एक्सटेरियर पॉइंट, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V आणि पॉइंट Y. इथे एक्सटेरियर पॉइंट, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V, पॉइंट Y. आता पॉइंट्स ऑन द आर्म्स हे एक्सटेरियरचे पॉइंट झाले, हे पॉइंट झाले इंटेरियरचे. आणि आपण आता लिहिणार आहोत ऑन द आर्म. आता इथे आर्मवर तुम्हाला इथे A पॉइंट दिसतो, इथे G आणि इथे B. मग लिहूया पॉइंट A. प्रत्येक पॉइंटच्या आधी तुम्ही पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. इथे जागा नाहीये म्हणून मी लिहिलं नाहीये, पण तुम्ही लिहायचं आहे. पॉइंट G आणि पॉइंट B. 3च पॉइंट आहेत आणि हा क्वेश्चन बरेच वेळा एक्झामला आलेला आहे. पुस्तकातून तुम्ही सहज ते लिहू शकता. आणि इयत्ता 5वी मध्ये पण हे झालेलं आहे. ठीक आहे. इंटेरियर पार्ट म्हणजे हातला भाग, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा भाग आणि ऑन द आर्म म्हणजे या दोन बाजूंवरील पॉइंट्स. नाउ सी द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय दिलंय पहा. सोडवता येईल हा क्वेश्चन तुम्हाला. तर याच्या आधी तुम्हाला तिथे विचारलाय नेम द पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल. पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल. मग आता ॲडजेसंट अँगल नेमकं कशाला म्हणायचं ते बघूया. डेफिनेशन बघून घेऊया. काय ॲडजेसंट अँगल. तुमच्या पेज नंबर 25 वर इथे वर दिली आहे ॲडजेसंट अँगल. ॲडजेसंट अँगल्स. कोणता अँगल ॲडजेसंट अँगल म्हणायचं? द टू अँगल्स which have common vertex. A common
व्हर्टेक्स काय आहे, त्याला एक कॉमन व्हर्टेक्स आहे. अँड अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर. सेपरेट इंटेरियर. सेपरेट इंटेरियर्स. चल said to be adjacent angle. Adjacent angles. बघा इथे तुम्हाला दोन फिगर्स पण दिले आणि त्यांनी म्हटलं त्यातले ऍडजस्टंट अँगल्स शोधा. पण नेमकं ऍडजस्टंट अँगल कशाला म्हणायचं, तर अँगल्स असे असले पाहिजे, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. त्या दोघांचा एकच कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे. सपोज आपण जर हे दोन अँगल विचारात घेतले, पी क्यू आर एस, ह्याचा कॉमन व्हर्टेक्स आहे या अँगलचा आणि या अँगलचा. एक बाजू कॉमन आहे क्यू एस, ठीक आहे, आणि दोघांचे इंटेरियर पार्ट्स वेगवेगळे आहे आणि म्हणून अँगल पी क्यू एस, अँगल एस क्यू आर हे दोन अँगल एकमेकांचे ऍडजेसंट अँगल होते. त्यांना आपण म्हणतो ऍडजेसंट अँगल्स. आलं लक्षात? बघूयात क्वेश्चन सेकंड. ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. एक बी एन सी आणि एन ए. अँगल बी एन सी आणि अँगल ए. आता इथे तुम्हाला बघा कुठले अँगल्स लिहायचे आहेत, ऍडजेसंट अँगल तुम्हाला इथे लिहायचे आहेत. मग विचार करूया, अँगल ए एन बी अँड बी एन सी. ठीक आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे आणि इंटेरियर पार्ट वेगवेगळे आहे. म्हणून पहिली जोडी होईल अँगल ए एन बी अँड अँगल बी एन सी. दुसरी जोडी बी एन सी आणि अँगल, ह्याचा विचार करू नये आता आपण. अँगल हा आणि अँगल हा ह्याचा विचार करूया. अँगल बी एन सी अँड अँगल सी एन ए. सी एन ए बरोबर आहे. बी एन सी सी एन ए. इंटेरियर पार्ट वेगवेगळे आहेत, कॉमन व्हर्टेक्स आहे आणि कॉमन आर्म आहे. नंबर 3. आता काय करूया, ह्या अँगलचा आणि या अँगलचा विचार करूया. या अँगलचा विचार करू नये. ठीक आहे, इथे पण व्हर्टेक्स एन कॉमन आहे आणि ए एन ही बाजू काय आहे त्याची कॉमन आहे आणि इंटेरियर पार्ट्स वेगवेगळे आहेत. म्हणून अँगल बी एन ए अँड अँगल ए एन सी. ए एन सी अशा प्रकारे 3 जोड्या आपल्याला इथे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मिळतात. दुसरी एक आकृती तुम्हाला तिथे दिली आहे त्यांनी बघा. छोटीशी आकृती आहे, छोटंसं गणित आहे. इथे पी पॉइंट आहे, इथे क्यू, इथे आर, इथे टी आणि इथे एस. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ऍडजेसंट अँगलची जोडी लिहायची आहे. बघा अँगल पी क्यू आर आणि क्यू टी एस याचा जर विचार केला तर यांचा व्हर्टेक्स कॉमन नाही आहे. म्हणून हे हा अँगल आणि हा अँगल ऍडजेसंट अँगल होणार नाही. तर अँगल पी क्यू आर आणि पी क्यू टी
हे दोन जे अँगल आहेत ते काय होणार आहेत, ॲडजसंट अँगल होणार आहेत. जोडी लिहूयात अँगल पी क्यू आर अँड अँगल पी क्यू टी. दिस इज द ओनली वन पेअर ऑफ ॲडजसंट अँगल. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर हा होता 2. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमधून लिहायचा आहे, पुस्तकातून लिहायचा आहे. ह्या दोन्ही आकृत्या काढायच्या आहेत आणि आपण ज्या जोड्या लिहिलेल्या आहेत त्या जोड्या तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. मग क्वेश्चन नंबर 3 राहिला. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसंट अँगल्स, इफ नॉट स्टेट द रिझन. हा क्वेश्चन तुम्हाला घरी होमवर्कसाठी लिहायचा आहे. ठीक आहे. टिल देन गुड बाय.